शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता विधानसभा निवडणुका जवळजवळ गंभीरपणे घेतल्याचं दिसत आहे। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना अपेक्षेपेक्षा थोडंसं कमी यश मिळालं, मात्र शिंदे गटाने भाजपापेक्षा सुद्धा चांगलं यश मिळाल्याने शिवसैनिकात आनंद आहेच। परंतु विधानसभेत सुद्धा पुन्हा एकदा ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फडकवत पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार अशी शिवसैनिकांनी शपथ घेतली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता आपल्याकडे अनेक शिलेदार आणण्याची रणनीती तयार केलेली आहे। त्याचीच सुरुवात म्हणून उत्तर महाराष्ट्रातून काल मोठ्या प्रमाणात मातोश्रीवर इन्कमिंग झालं। वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चोपडा असेल किंवा इतर जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अशा अनेक हजारो तरुणांनी मातोश्रीवर प्रवेश केला। त्यामुळे भविष्यात जळगाव जिल्हा असेल किंवा उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंचाच बोलबाला असणार असंही त्यांनी सांगितलं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इन्कमिंगमुळे ठाकरेंना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्की फायदा होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।